घटका गेली पळे गेली, तास वाजे झनाना, आयुष्याचा नाश होतो संत संग कार्य धराना. वास्तविक पाहता मनुष्याच्या जीवनामध्ये जर अत्यंत महत्त्व कशाला असेल तर सत्संगाला आहे. आणि हा सत्संग इथं आजच्या दिवशी एक दुःखद आकस्मिक घटना घडलेली असली तरी आपल्याशी मला सुसंवाद साधता येणार आहे. आणि या विचारानं मी आजची सेवा स्वीकारलेली आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जेव्हा उपदेश करतायत तेव्हा दुसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना फार महत्त्वाची गोष्ट अर्जुनाला सांगतायत. मला नक्की माहिती आहे की तुमचं सगळ्यांचं माझ्याकडे लक्ष आहे. फार महत्त्वाचे मुद्दे मी तुमच्यासमोर मांडणार आहे. माणसाला असं वाटतं की आपण जन्माला आलोत ना तर आपलं जीवन कसं सुखकर, आनंदमय, समाधानाचं, शांतीचं असावं. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये शांती असावी, समाधान, आपला संसार सुखाचा असावा, आपली मुलंबाळं चांगली असावी, आपले नातेवाईक चांगले असावेत, आपल्या संसाराला गालबोट लागू नये, दृष्ट लागू नये असं आपल्याला वाटतं. परंतु घडतं मात्र केव्हा तरी अशा आपल्या जीवनामध्ये अशा काही घटना घडतात की जे आपल्याला वाटतं त्याच्या विरोधात घडतं. मग तो कुणी असू देत, या जगाच्या पाठीवरचा मनुष्य प्राणी जर म्हटलं तर तो कुणी असू देत, तो गरीब असू देत, श्रीमंत असू देत, तो कोणत्या जातीचा, धर्माचा, पंथाचा, वंशाचा, कोणत्या पक्षाचा कुणी असू देत, तो माणूस आहे ना. माणूस म्हटलं की त्याला केव्हा ना केव्हा तरी दुःख आहे. दुःख नाही कुणाला. वास्तविक आपण जन्माला येतो. जन्म आणि मृत्यू ही आपल्या जीवनाची दोन काठ आहेत, तीरा आहेत. ज्याप्रमाणे ऐल तीर आणि पैल तीर याच्यामध्ये जी नदी असते ती नदी वाहत असते, तसं जन्म आणि मृत्यू हे आपल्या या जीवनरूपी सरितेचे, नदीचे बरं का दोन किनारे आहेत, दोन काठ आहेत. आणि याच्यामधून आपलं जीवन वाहत असतं, जीवन प्रवाहित होत असतं. आणि या प्रवाहित होणाऱ्या या जीवनामध्ये आपल्याला अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागतं. त्यातल्या त्यात माणसाला सुख पाहिजे असूनही दुःख मात्र पदरात पडतं. जगदवंदे जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतात, सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता येवडे. माणसाला सुख पाहिजे, पण सुख किती आहे? राई एवढं आहे सुख. हाताला लागल्यासारखं वाटतं बघा. जमिनीवर पडलेला पारा असतो की नाही, त्या पाऱ्याला जेव्हा आपण उचलायला जातो, जमिनीवर पडलेला पारा त्याला आपण उचलायला जातो तेव्हा त्या पाऱ्याला आपला हात लागतो पण हातात येत नाही. तसं सुखाचं आपल्या जीवनामध्ये आहे. आणि येणं केनं प्रकाराने आपल्याला सुख प्राप्त व्हावं म्हणून आपल्याला जन्मापासून म्हणजे कळतंय, जेव्हापासून आपल्याला कळायला लागतं ना तेव्हापासून आटोकाट आपण प्रयत्न करत असतो, प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो. कशासाठी करतो आपण? केवळ हे आपल्याला स्वतःला, आपल्या कुटुंबाला, आपल्या परिवाराला सुख मिळावं, आपल्या परिवारामध्ये शांती लाभावी. परंतु आपल्याला हे कधीच याचा सुखाचा, शांतीचा, समाधानाचा केव्हाचा अनुभव येत नाही मंडळी. परंतु हा अनुभव येत नाही. जर हा परिणाम आहे तर कारण हे असलं पाहिजे. लक्षात ठेवा, निसर्गाचा नियम आहे, जिथं परिणाम आहे तिथं कारणही असलंच पाहिजे. आणि म्हणून आपण कारण मात्र शोधत नाही, त्या कारणाच्या मुळाशी आपण जात नाही, किंवा कारणाच्या मुळाशी आपल्याला कोण घेऊन जात नाही. 700 वर्षापूर्वी नाही, 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगून ठेवलेलं आहे की अर्जुना, ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे, लक्षात ठेव. आणि ज्याला मृत्यू आहे त्याला पुन्हा जन्म आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज आपल्या दुसऱ्या अध्यायातल्या 159व्या ओवीमध्ये असं म्हणतात, उपजे ते नाशे, नाशे पुनरुपी दिशे, हे घटिका यंत्र ऐसे परिभ्रमे गा. उपजे ते नाशे, नाशे पुनरुपी दिशे.
हे घटिका यंत्रायशे परिभ्रमेगा. आपल्याला ज्या वेळेला असं वाटतं की आपल्यातून एखादा आपल्या नात्यातल्या संबंधातला कुटुंबातला एखादा जेव्हा माणूस जातो, एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबातून कायमची निघून जाते, तेव्हा आपण दुःखी होतो. हे 10 दिवस आपण दुखवटा पाळतो. परंतु भगवान श्रीकृष्ण मात्र अर्जुनाला सांगतायत की अरे, ज्याला जन्म आहे त्याला जाणं आहे. जाणं केव्हा आहे हे मात्र निश्चित नाही, लक्षात ठेव. लक्षात येते का तुमच्या? जन्म ज्याला आहे त्याचं जाणं केव्हा हे निश्चित नाही. रामकृष्ण परमहंस यांचे सतशिष्य संबंध हिंदुस्थानामध्ये ज्यांनी खऱ्या हिंदू धर्माचा आणि हिंदू संस्कृतीचा प्रचार केला, नवे नवे अखिल जगामध्ये हिंदू धर्म आपला कसा श्रेष्ठ आहे याचा मोठा प्रचार आणि प्रसार केला, ते स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांना फक्त 40 वर्ष आयुष्य लाभलं. ज्या तुकोबारायांच्या अभंगावर आम्ही कीर्तन करतो वर्षानुवर्ष, 300, 350, 400 वर्ष झाली. हजारो लाखो कीर्तनकार आणि लाखो वक्ते महाराजांच्या अभंगावर बोलतात. ते तुकोबाराय 4,500 अभंग ज्या तुकोबारायांनी लिहिले, त्यांना आयुष्य किती लाभलं? फक्त 42 वर्षाचं आयुष्य लाभलं. स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा असा संकल्प उराशी बाळगून ज्यांनी संबंध, बरं का, आदिलशाही, मोघलशाही, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज, त्या सर्वांना आपल्या महाराष्ट्रातून नाही हिंदुस्थानातून हद्दपार केलं, ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत ठिकठिकाणी भगवा उभारला. या महाराष्ट्राला स्वराज्याची भूमी निर्माण केली. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जर आयुष्य आपण बघितलं तर फक्त 55 वर्षाचं आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांना लाभलं. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की माणूस किती वर्ष जगला याच्यापेक्षा तो जगला ना, तो कसा जगला याला महत्व आहे. तो काय जगला याला महत्व आहे. तो जगला, त्या जगण्यामध्ये त्यानं काय केलं याला महत्व आहे. आणि म्हणून आपली एक म्हण आहे, मरावे परी कीर्तिरूपी नाही, कार्यरूपी उरावे. लक्षात ठेवा, मरावे परी कार्यरूपी उरावे. मंडळी, आज जरी आपल्यामध्ये संजय भाऊ नसतील तर संजय भाऊंच्या ज्या सहवासामध्ये जी मंडळी आलेली आहेत, मला माणिकरावांनी पुन्हा पुन्हा सांगितलं, काल परवापासून मला सांगतायत की एक अत्यंत असं व्यक्तिमत्व की ज्यांनी त्यांच्या सहवासात जावं, त्यांना एका क्षणामध्ये ते आपलेसं करत होते, प्रेम देत होते, त्याच्या पाठीवर हात ठेवत होते, त्याला आपलेपणा दाखवत होते, त्याला आधार देत होते. संजय भाऊ आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांच्या स्मृती आहेत. कोणत्या रूपानं? कार्यरूपानं आहे. जे काही त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या सत्सद विवेक बुद्धीनं जे त्यांच्याकडून, त्यांच्या हातून जे काही कार्य झालेलं आहे, बरं का. आणि म्हणून दुखवटा साजरा करत असताना किंवा पुन्हा परत वर्षभर आणि वर्षानंतर जेव्हा आपण वर्षश्राद्ध करतो, ते हे 10 दिवस आणि हे पुढचे 365 दिवस हे त्यांच्या चांगल्या, त्यांच्या जीवनात त्यांनी घडवलेल्या चांगल्या स्मृती, त्या चांगल्या स्मृतींना आपण उजाळा स्मरणाच्या माध्यमातून दिला पाहिजे. मी नेहमी सांगतो की आजचा जो दिवस आहे 10व्याचा, हा दुखवटा साजरा करण्याचा नाही, दुःख इकडं निर्माण करण्याचा नाही, तर त्यांच्या स्मृती चाळवण्याचा दिवस आहे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये कोणकोणत्या चांगल्या गोष्टी केल्या, त्यांच्या हातून कोणकोणतं चांगलं कार्य झालं, त्या संबंधीचं चिंतन मनन करण्याचा हा दिवस आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृत सच्च तस्माद परिहार्यार्थे न त्वो शोचित तुमहर्षी. जर माणूस जन्माला आलेला आहे तर त्याला जसा मृत्यू अटळ आहे, अगदी त्याचप्रमाणे, बरं का, त्याचप्रमाणे ज्याला मृत्यू आहे त्याला पुन्हा जन्म आहे. लक्षात ठेवा, पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननम. आणि म्हणून
एक लक्षात ठेवा, आपण जन्माला आल्यानंतर जन्मापासून ते या क्षणापर्यंत आता आपला कोणता क्षण चालू आहे, आता आपलं कोणतं वयोमान चालू आहे, आता आपण कोणत्या वयात आहोत. ठीक आहे, भूतकाळ निघून गेला, वर्तमान आपल्या हातात आहे आणि भविष्यकाळ समोर आहे. मी तर असं सांगेन की प्रत्येक माणूस आज जर पाहिलं तर तो काय करतोय, तो एकच करतो बरं का, भूतकाळाचं चिंतन करत असतो. माझा किती लोकांनी अपमान केला, मला किती लोकांनी दुःख दिलं, मला किती लोकांनी त्रास दिला, यातना दिल्या, याचा तो भूतकाळातल्या गोष्टींचा वर्तमानामध्ये सतत तो त्याचं चिंतन करत असतो. तुम्हाला आम्हाला कल्पना नाही, आपलं जीवन जे मी सुरुवातीला सांगितलं की आज आपल्या जीवनामध्ये काय दुःख आहे, मग तो किती कुणी असू देत, ते ग्रॅज्युएट झालेले असू देत, ते इंजिनियर असू देत, डॉक्टर्स असू देत, IAS असू देत, IPS असू देत, कुठल्याही राजकीय मोठ्या पदावर. मी सांगतो तुम्हाला, गावच्या कोतवालापासून ते देशातल्या सर्वोच्च राष्ट्रपती पदापर्यंत जे जे कोणते पद आहेत, त्या सर्व पदांवरच्या सर्व मंडळी यांना त्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे काही ना काहीतरी कारणामुळं. त्याचं कारण, मुख्य कारण काय असेल तर ते चिंतन आहे. ते चिंतन करत नाहीत, ते चिंता करतात. आणि म्हणून कबीरजी म्हणतात, चिंता से चतुराई घटे, दुःखो से घटे शरीर, पाप से लक्ष्मी घटे, कह गए दास कबीर. चिंता से चतुराई घटे, दुःखो से घटे शरीर. मी यंग जनरेशनला सांगेन, तरुण पिढीला सांगेन की काही अंशी अपवादात्मक काही तरुण आपापल्या जीवनामध्ये बरं का ते स्वतःच्या मटेरियल प्रोग्रेसच्या अंगाने स्वतःला डेव्हलप करून घेतात. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना काही अंशी काही टक्के जर बघितले तर त्यांना नक्की यश आहे. परंतु बहुसंख्य तरुण जे आहेत त्या तरुणांना यश प्राप्त होत नाही, ते अपयशी होतात. त्यांच्या जीवनामध्ये ते कोणत्याही बरं का उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं जेव्हा पावलं टाकतात तेव्हा त्यांना अपयश आल्याचं दिसून येतं आणि ते अपयशानं खचून जातात. वास्तविक पाहता अपयश ही यशाची पायरी आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. ती अपयशाची पायरी चढून एक ना एक दिवस आपण यशाचं शिखर गाठू शकतो, हे त्या तरुणांना कोण सांगत नाही. भगवान शंकराला महादेव असं म्हणतात. का हो, देवांचा देव महादेव भगवान शंकराला का म्हणतात? इथं तरुण पिढी उभी आहे म्हणून मी मुद्दाम सांगतोय. भगवान शंकरानं विष पचवलं. समुद्र मंथनातून जेव्हा अनेक रत्न निघाली त्याच्यामध्ये विष निघालं. सगळे राक्षस तर पळाले, पण देव पण पळायला लागले आणि सगळे भगवान शंकराकडे आले. म्हणाले, आता हे धारण कोण करणार? भगवान शंकरानं ते विष आपल्या कंठामध्ये धारण केलं. लक्षात घ्या मंडळी, म्हणून त्यांना नीलकंठ म्हणतात. भगवान शंकरानं विष धारण केलं म्हणून ते महादेव. या समाजामध्ये, आपल्या समाजामध्ये मी प्रामुख्याने आणखी तुम्हाला आवर्जून सांगेन, जे अपयशाची पायरी चढून जातात ना, ते महापुरुष ठरतात. लक्षात ठेवा. हे कुणीतरी आपल्याला सांगायला पाहिजे आणि कोणीतरी सांगितल्यानंतर आपण मात्र तिकडे दुर्लक्ष न करता आपण तिकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण काय करतो? वास्तववादाचा स्वीकार न करता आपण प्रारब्धवाद आणि नशीबवाद स्वीकारतो. लक्षात येते का मंडळी तुमच्या? असू द्या हो, नशिबात असेल तसं घडेल. काय करणार? एखाद्या कुटुंबामध्ये एखादा व्यसनी माणूस असतो आणि तो काय केल्या व्यसनमुक्त होत नाही. कित्येक त्याला उपचार केले जातात, कित्येक मोठ्या मोठ्या लोकांकडे घेऊन दिलं जातं, परंतु त्या व्यसनातून तो बरं का संबंध कुटुंबाला वेळ लागलेला असतं. आमच्या संबंध कुटुंबामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण हा काय व्यसन सोडत नाही. त्याचं व्यसन एक नाही, अनेक व्यसन आहेत. त्यापैकी प्रमुख व्यसन म्हणजे मदिरा आहे आणि त्याच्यातून ती बया काही त्याला सोडत नाही. बरं, त्यालाही त्याचा अनुभव असतो बरं का. दारू ही माणसाला आज मारू का उद्या मारू म्हणणारी, हा तो अनुभव रोज घेत असतो, पण तोही तिच्यापासून अलिप्त होत नाही.
आणि त्याची ही अवस्था बघून इतर काही सुधारतील नाही, त्याची ही दयनीय अवस्था पाहून सुद्धा इतर सगळेजण त्याच मार्गाचा अवलंब करतात. याला म्हणतात प्रारब्धवाद, पलायनवाद, नशीबवाद. शेवटी घरातली लोक म्हणतात काय करणार, त्याच्या नशिबातच आहे. काय करणं, रोज पिणं आणि पडत झडत घरात येणं हे त्याच्या नशिबात आहे. आणि इथंच आपला हा समाज मार खातोय. लक्षात ठेवा, आपण प्रारब्धवादी झालेलो आहोत. हे प्रारब्ध हे आपल्या कर्मातून निर्माण होतं. हे छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्यासमोर आदर्श आहे. छत्रपती शिवाजी महाराज नशिबावर हवाला देऊन बसले नाहीत, प्रारब्धधीन झाले नाहीत. लक्षात ठेवा, त्यांनी आपल्या मनगटाला मजबूत केलं आणि त्या मजबूत मनगटामध्ये तलवार धारण केली. एका हातात तलवार, एका हातात ढाल, आणि प्रत्येक संकटाला ते सामोरे गेले. म्हणून म्हणून म्हटलंय वास्तववादाच्या अधिष्ठानावर प्रयत्नवादाची कास धरीत. बरं का, वास्तववादाच्या अधिष्ठानावर प्रयत्नवादाची कास धरीत विकासवादाकडे जो झेप घेतो त्याला खरंच जीवन असं म्हणतात. प्रयत्नाला पर्याय नाही, ट्राय अगेन अँड अगेन. पण तो माणूस प्रयत्न करताना दिसत नाही. माणूस कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीनं बरं का चेपला जातो, त्यात भरडला जातो, आणि समोरचा भरडला जातोय, माझं सुद्धा तीच अवस्था होणार या भीतीनं गर्भगळीत होतो. लक्षात ठेवा. म्हणून माणसाच्या ठिकाणी आता गेली 1.5 वर्ष आपण पाहतोय, 1.5-2 वर्ष झाली, माणसं आपल्या या कुटुंबातून, परिवारातून, समाजातून, राज्यातून, राष्ट्रातून, देशातून, नवे जगातून बहुसंख्य माणसं आपल्या कुटुंबाला, आपल्या समाजाला, आपल्या राज्याला, देशाला, जगाला सोडून कायमची जी निघून गेलीत ना, त्याला कारण भय आहे. लक्षात ठेवा, भीती आहे. हे आपण समजावून घेणार आहोत की नाही घेणार आहोत? आपण कोणत्या गोष्टीला भीतोय, आणि ही भीती ही आपल्या एकदा मानगुटीवर बसली ना, तर तुम्ही कोणत्याही मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याला न्या आणि कुठल्याही प्रकारचे उपचार करा, तो माणूस तिथून सुटला जात नाही. त्याला एक ना एक दिवस मग देवाघरीच जावं लागतं शेवटी. म्हणून भीती हे जे डर आहे ना, डर हे फार वाईट आहे. लक्षात ठेवा. म्हणून माणसाच्या मनातून जर भीती काढायची असेल, माणसाच्या मनातून जर भीती जायची असेल, तर त्यानं ज्ञानाचा आधार घेतला पाहिजे. त्यांना अंधश्रद्धेचा आधार घ्यायला नाही पाहिजे. लक्षात ठेवा, मी नेहमी सांगत आलेलो आहे की आज आमच्या या बहुजन समाजाला जर आधार कशाचा पाहिजे असेल तर तो ज्ञानाचा आहे. नॉलेज इज गॉड. ज्ञान हाच देव आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून जोपर्यंत ज्ञानाचा आधार आपण घेत नाही, तोपर्यंत आपला समाज आणि समाजातले आपण, आपला कधी उत्कर्ष आणि उन्नती होणार नाही. उत्कर्षाला म्हटलंय मटेरियल प्रोग्रेस आणि उन्नतीला म्हटलेलं आहे स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट. दोन्ही गोष्टी आपल्या जीवनामध्ये पाहिजेत. आणि त्याच्यासाठी लव वर्क अँड ब्लेस ऑल अँड यू विल बी ब्लेस बाय गॉड. आपल्या वाट्याला आलेलं काम, मग घरातली जी भगिनी असेल, ती स्वयंपाक करत असेल, ती मुलांना सांभाळत असेल, हे तिचं वर्क आहे, हे तिचं काम आहे. या देशाचे, या राष्ट्राचे जर आधार स्तंभ कोण असतील तर चूल आणि मूल. तिकडं वाईट निगेटिव्ह दृष्टीने पाहायला नाही पाहिजे. जर घरातली चूल सक्षम असेल आणि मुलाला सांभाळणारी त्याची आई ती तिकडं जागरूक असेल, तर ते कुटुंब घडल्याशिवाय राहणार नाही. मंडळी, मला हे तुम्हाला इथं सांगायचं आहे. आणि म्हणून मला इथं तुम्हाला प्रकर्षाने इथं पुन्हा विषयावर आणताना मला सांगायचं आहे की भगवान श्रीकृष्ण जे अर्जुनाला सांगतायत की अरे अर्जुना, भूतकाळाचं चिंतन करू नकोस आणि भविष्य काळाची चिंताही करू नकोस. भूतकाळाचं चिंतन आणि भविष्य काळाची चिंता अशा कात्रीत आपलं मन अडकलेलं असतं, आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये शांती नसते आणि समाधानही नसतं. मग काय कर? भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत वर्तमान जग, वर्तमान. कारण जो वर्तमान काळ जगू शकतो
त्याला मात्र शांती समाधान प्राप्त होतो. आपल्याला जर शांती पाहिजे, समाधान पाहिजे, आपल्या जीवनामध्ये यश पाहिजे, तर आपल्याला वर्तमानात जगता आलं पाहिजे. आज मात्र काय झालेलं आहे, लोक इतरांचं दुःख बघतात आणि आपल्याही वाटेला ते येईल का काय दुःख, त्याचं चिंतन करतात. मी नेहमी उदाहरण देतो कबीरजींचं. एकदा कबीर असे सकाळी सकाळी आपल्या मुलाला, त्या मुलाचं नाव कमाल, त्याला घेऊन सकाळी पहाटे असे निघाले होते. या गावावरून त्या गावावर कोणतेही संत जेव्हा मुक्काम करतात ना, तेव्हा दिवस उगवायच्या आधी त्या गावातून निघतात. कबीरजीने आपल्या मुलाला घेतलं आणि या गावावरून त्या गावावर जायला निघाले. तेव्हा गावातून बाहेर निघताना एका गावात, त्या एका घरामध्ये, गावातल्या एका घरामध्ये एक भगिनी जात्यावर बसली होती आणि ती जात्यावर काय करत होती, दळण दळत होती. ते दळण दळत असताना काही सुपात दाणे होते, काय हातात होते आणि काही जात्यात होते. कबीरजी उभे राहिले, मुलाला म्हटले थांब, आणि आपल्या मुलाला थांबवून तिकडे पाहायला लागले, त्या जात्याकडे पाहायला लागले आणि त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. ते रडू लागले, साक्षात रडू लागले. कोण? संत कबीर. आणि काय म्हणू लागले, चलती चक्की देख कर, चलती चक्की देख कर रहा कबीरा रोय, दो पाटन के बीच में साबित बचा न कोय. त्यांना का रडू यायला लागलं की त्या जात्यामध्ये जी ती भगिनी ती दानं टाकते ना सुपातली, त्यातला एकही वाचत नाही, सगळे भरडले जात आहेत. अगदी त्याप्रमाणे जन्म आणि मृत्यू ही दोन जाती आहेत आणि याच्यामध्ये माणूस, प्रत्येक माणूस भरडला जातोय. असं कबीरजींच्या लक्षात आल्यानंतर कबीरजी रडू लागले. शेजारी कमाल उभा होता, कमालने हे ऐकलं. आपले वडील का रडतायत? कमाल हसायला लागला. वडील रडतायत, कमाल हसतोय. कमाल म्हणतो, बाबा तुम्ही काय म्हणता, तुम्ही काय म्हणता? चलती चक्की देख कर रहा कमाल हसाय, जो खिले के पास रहे ओ पिसा न जाय. सगळे पिसले जात नाहीत, सगळे भरडले जात नाहीत मंडळी. त्या जात्याच्या मध्ये आरी असते, आरी तो खेळा असतो. ती लोखंडी आरी असते ना, त्याला जे दाणे चिकटून राहतात ना, ते भरडले जात नाहीत. अगदी त्याचप्रमाणे आपण जेव्हा आपल्या जीवनामध्ये एका चांगल्या योग्य मार्गदर्शकाला धरून राहतो, मी मार्गदर्शक हा शब्द मुद्दाम वापरतोय. आपण जेट युगातले, नेट युगातले आहोत ना, ग्लोबल युगातले आपण आहोत ना, म्हणून मी मुद्दामहून मार्गदर्शक शब्द वापरतो. त्याच मार्गदर्शक या शब्दाला आध्यात्मिक भाषेत सद्गुरू म्हणतात, त्याच आध्यात्मिक भाषेत संत म्हणतात. संतांच्या मार्गदर्शनाला जो चिकटून आहे, सद्गुरूंना, खऱ्या सद्गुरूंना, अंडरलाईन परत खरे सद्गुरू मी शब्द वापरतोय. म्हणजे तुम्ही म्हणाल मग खोटे असतात का, ते तुम्ही शोधा. खऱ्या सद्गुरूंना जो धरून राहतो तो पिसला जात नाही जन्म आणि मृत्यू या दोन्ही जात्यामध्ये. मग खरे सद्गुरू काय देतात, खरे संत काय देतात? नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. सद्गुरू आणि संत काय देतात? डिवाइन नेम इज डिवाइन थॉट. आपल्याला दिव्य विचार देतात. खरे मार्गदर्शक, खरे सद्गुरू, तो दिव्य विचार म्हणजेच डिवाइन नेम, म्हणजे देवाचं नाव. जोपर्यंत आपल्याला खरे सद्गुरू म्हणजे खरे मार्गदर्शक आपल्याला देवाचं नाम देत नाहीत आणि आपण त्यांच्याकडून देवाचं नाम घेत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये किती आपण जरी धडपड केली तरी हे उभं असलेलं धड जमिनीवर कायमचा पडेपर्यंत आपण धडपडच करत राहतो. आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान, आनंद कधी आपल्याला लाभत नाही मंडळी. मी हे का आवर्जून सांगतोय तुम्हाला? फार मला तुम्हाला जड आणि अवघड वाटेल असं प्रवचन करता येईल, परंतु तुम्हाला सहज, साधं, सरळ, सोप्या पद्धतीने समजेल या भाषेत मी तुम्हाला सांगतोय. मी काय सांगितलं तुम्हाला की आपल्याला
दोन गोष्टी आपल्या जीवनामध्ये पाहिजेत, एक म्हणजे मटेरियल प्रोग्रेस आणि दुसरी म्हणजे स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट. आकाशात पक्ष्याला जर उडण्यासाठी दोन पंखांची गरज असते, तर माणसाला जीवन जगताना प्रपंच आणि परमार्थ या दोन्हींची नितांत आवश्यकता आहे. लक्षात ठेवून जीवन जगण्यात खरं शहाणपण आहे. माणसाला असं वाटतं की मी मटेरियल प्रोग्रेस म्हणजे प्रपंच करत राहीन आणि मी सुखी होईन. या भ्रमात आपण राहू नका. तुम्हाला स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट करावंच लागेल, म्हणजे आध्यात्मिक उन्नती साधावीच लागेल. आणि आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी पलायनवाद स्वीकारू नका, नशीबवाद स्वीकारू नका, कर्मकांड स्वीकारू नका, अंधश्रद्धेच्या बळी पडू नका. मग काय करा? ज्ञानाची उपासना करा. म्हणून मी नेहमी सांगतो की खरे गुरु, खरे सद्गुरू काय देतात? खरे गुरु, खरे सद्गुरू काय देतात? उदी देतात, भस्म देतात, अंगारा देतात, दुबारा देतात, गळ्यामध्ये बांधायला ताईत देतात, हातात धागा बांधून देतात. खरे सद्गुरू यापैकी काही देत नाहीत, किंवा कोणत्याही संतांनी यापैकी काय दिलं नाही. खरे सद्गुरू ज्ञानेश्वरीमध्ये संत असं म्हणतात बघा, खरे सद्गुरू काय? गुरु तेथे ज्ञान. खऱ्या सद्गुरूंना जर ओळखायचं आहे ना मार्गदर्शकाला, तर ह्या पद्धतीने ओळखा. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान, आथी जैसे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, लक्षात ठेवा. म्हणून त्याला आपण डिव्हाइन बाय नॉलेज असं म्हणतो. मी आपल्या सर्व मंडळींना आवर्जून तुम्हाला जागा करेन. तुका करी जागा, नको चाचपू वाऊगा, आहेसी तू अंगा, अंगी डोळे उघडी. कुठेही चाच पडत बसायची गरज नाही. कुठेही तीर्थयात्रा, उपास तापास, कर्मकांड, यज्ञ याग वगैरे ह्या सगळ्या बरं का, ग्रहशांती, नागबली असल्या प्रकारची नको ती कोणती कर्मकांड करायची गरज नाही मंडळी. जर गरज कोणती आहे तर ज्ञानाची उपासना करायला पाहिजे. आज या परिवारावर जे संकट आलेलं आहे, या संकटातून या परिवाराला जर आपल्याला सावरायचं असेल, त्यांना उभं करायचं असेल, त्यांना आवरायचं असेल, तर त्यांना आपण ज्ञानाची दिशा दाखवली पाहिजे, योग्य मार्गदर्शकांची दिशा दाखवली पाहिजे. कारण ते आज समाजाचे भूषण आहेत. ज्या कुटुंबामध्ये या ठाणे असलेल्या पुण्यनगरीच्या महापौर होतात, ज्या कुटुंबातून, त्या कुटुंबाची पुण्याही काही कमी नाही. लक्षात ठेवा. बहुत सुकृताची जोडी. सुकृत म्हणजे पुण्य. हे बहुत जन्मजन्मांतराचं असल्याशिवाय एवढ्या मोठ्या पदावर महापौर, अशा एवढ्या मोठ्या पदावर जवळजवळ 80-90 लाख लोकसंख्या असलेल्या या ठाणे शहराच्या प्रथम नागरिक होण्याचा बहुमान आपल्या मीनाक्षीताईंना जो मिळाला, त्याचं कारण त्यांच्या कुटुंबातली, त्यांच्या परिवारातली आणि जी मोठी मंडळी होऊन गेलीत किंवा मोठी मंडळी आहेत, त्यांची पुण्याही त्यांच्या पाठीशी उभी आहे. आणि म्हणून या परिवारानं कुठल्या प्रकारे खचून न जाता, आलेलं दुःख आणि आलेलं अपयश यानं दबून न जाता उभारी घेतली पाहिजे. ज्ञानाचं आणि नामाचा आधार घेतला पाहिजे. कशाचा मी सांगितलं? ज्ञानाचा आणि नामाचा. म्हणून मी नेहमी सांगतो, डिव्हाइन नेम इज अ डिव्हाइन थॉट. दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे माझे कर जुळती. जर हातच जोडायचे असतील ना, तर आपल्या आई वडिलांच्या पायावर डोकं ठेवून हात जोडा आणि मग घरातनं बाहेर पडा. दिवसभरात तुम्ही यशच मिळवून घरी याल. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देवो भव. आई वडील हेच खरे विठ्ठल आणि रुक्मिणी आहेत. आणि सद्गुरू जे भगवान श्रीकृष्ण आहेत. आपल्या सर्वांचे जर आद्य गुरु कोणते असतील, जगद्गुरु कोणते असतील, तर भगवान श्रीकृष्ण आहेत. म्हणून मी नेहमी सांगतो की या आपल्या हिंदू धर्मामध्ये बरं का 3 जगद्गुरु, एक आद्य जगद्गुरु, दुसरे भगवान श्रीकृष्ण आणि तिसरे जगद्गुरु तुकोबराय. हे आपले 3 खरे जगद्गुरु आहेत. लक्षात ठेवा. यापेक्षा काही करायला नको. मी हे का सांगतोय तर आपण ज्या परिसरातून इथं आलात, मावळ परिसरातून इकडे आपण आलात, काही मंडळी इथं ठाण्यामध्ये उदरनिर्वाहासाठी आलेली आहेत,
काय मंडळी इथं स्थिर झालेली आहेत, स्थिरावलेली आहेत. एका खेड्यातून इथं येऊन जेव्हा आपण ठाणे शहराचं नेतृत्व करतो, ठाणे शहरामध्ये सामाजिक कार्य उभं करतो, तेव्हा नक्की आपल्या पूर्वजांच्या आपल्या पाठी पुण्याई आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की पुण्याईला डावलू नका. जर बँकच तुम्हाला भरायची असेल ना, तर पहिली पुण्याईची बँक भरली पाहिजे. बघा मी काय महत्वाचं सांगतोय, पैसा हा माणसाच्या जीवनामध्ये आवश्यक आहेच, परंतु आजच्या दिवशी या ज्याच्या स्मृती प्रत्यार्थ आज प्रवचन ठेवलेलं आहे, त्या आमच्या संजय भाऊंच्या स्मृती प्रत्यार्थ मी तुम्हाला सांगेन की पैसा हा माणसाच्या जीवनामध्ये आवश्यक आहेच, पण त्याही पेक्षा पैशापेक्षा काकणभर अधिक पुण्य आपल्या जीवनात आवश्यक आहे. हे लक्षात ठेवून जीवन जगण्यात शहाणपण आहे. तुम्ही म्हणाल असं का हो? त्याचं कारण जिथं पैसा उपयोगी पडत नाही, लक्षात ठेवा 1.5-2 वर्षामध्ये आपण पाहतोय हॉस्पिटलमध्ये काही लोक बॅगाच्या बॅगा भरून उभे डॉक्टरच्या समोर. काही झालं तरी माझा पेशंट हा सुखरूप घरी गेला पाहिजे. सांगा डॉक्टर साहेब किती पाहिजे? 10 लाख, 15 लाख, 25 लाख, 20 लाख, 50 लाख. तुम्ही सांगाल ती रक्कम मी मोजायला तयार आहे, पण माझ्या घरातला हा माणूस माझ्या घरी सुखरूप गेला पाहिजे. डॉक्टर सांगतात जेवढे प्रयत्न करायचे तेवढे मी प्रयत्न केलेत, आता वरच्यावर भरोसा आहे. डॉक्टर सुद्धा देवावर भरोसा ठेवतात. तो देव म्हणजे त्या पेशंटसाठी पुण्य असतं. लक्षात ठेवा, जिथं पैसा उपयोगी पडत नाही तिथं जर उपयोगी काय पडत असेल तर ते पुण्यच उपयोगी पडतं. म्हणून मी आवर्जून आपल्या समाजाला सांगेन की पैशाबरोबर पुण्य मिळवायला सुरुवात करा. पुण्य कसं मिळवायचं आमच्यासारख्या मार्गदर्शकाकडून शिका, माहिती करून घ्या. कुठेतरी देवाला अभिषेक केला, नारळ फोडला, एखादी चतुर्थी धरली, एखादा उपवास केला, तिरुपतीला जाऊन केस काढून आला म्हणजे पुण्य मिळतं. शिर्डीला जाऊन कुठेतरी वारी करून आला म्हणजे पुण्य मिळतं. या भ्रमात राहू नका. मी तुम्हाला सांगेन की पुण्य जर मिळवायचं असेल तर साधं सरळ गणित संतांनी सांगितलेलं आहे. साधं सरळ पुण्य जर मिळवायचं असेल तर कराल ते हित सत्य करा, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनांचे. आई काजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. आपल्याला एखाद्याला जर नमस्कार करता येत नसेल ना, हात जोडून नमस्कार करता येत नसेल ना माझ्या भावंडांनो, तर त्याच्यावर हात तरी उगारू नका. आपल्याला चांगलं गोड बरं असं बोलता येत नसेल ना, तर एक वेळ चांगलं नका बोलू, पण वाईट तरी दुसऱ्याबद्दल बोलू नका. मी काय सांगतोय लक्षात ठेवा, आई वडिलांना आपल्याला त्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करता येत नाही ना, करू नका, परंतु त्या आई वडिलांना त्यांची उपेक्षा तरी करू नका. त्यांना वृद्धाश्रमात पाठवू नका, त्यांची अवहेलना करू नका. म्हणजे आपल्याला चांगलं करता आलं नाही, एक वेळ नका करू, पण वाईट तरी करू नका. आपल्याला दान धर्म नाही करता आला करू नका, पण त्याच्या ताटात असलेलं खाली सांडू नका, त्याच्या हातातलं ओढून घेऊ नका. इतरांना सुख देता नाही आलं तर एक वेळ चालेल, पण त्यांना दुःखी करू नका. साधं सरळ गणित आहे. आपल्या डोक्यात काही तथाकथित या समाजातील लोकांनी, कर्मकांडी लोकांनी काही कर्मकांड करून ठेवलेले आहेत. यज्ञ कर, ग्रहशांती कर, नागबली दे, अभिषेक कर, 16 सोमवार कर, हे सगळं कर कर आपल्या पाठी लावलं आणि त्याच्यातून काय होईल म्हणे, तुझ्या घरात शांती होईल. मी तुम्हाला माझं उदाहरण सांगतो. मी एका डॉक्टरचा बाप आहे. माझा मुलगा MBBS MD रशियात जाऊन शिकला. आज माझं वय 50 वर्ष. 50 वर्षामध्ये 30 वर्ष मी जीवन जगतोय. मी कुठल्याही प्रकारचं कर्मकांड करत नाही, मी कुठल्याही प्रकारची एकादशने उपवास धरत नाही. जी आम्हाला संतांनी सांगून ठेवलेली आहे ती एक पंधरवड्याची एकादश, आमचा दैवत विठ्ठल, आमचे गुरु ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, याच्या व्यतिरिक्त आम्ही कुठल्याही धर्मशाळेत आणि कुठल्याही मठात आश्रमात जात नाही. लक्षात ठेवा, ज्ञानेश्वरी उशाला असते, तुकाराम गाथा पायथ्याला असते आणि भगवद्गीता आमच्या छातीवर असते. ज्यावेळेला आम्ही झोपतो तेव्हा गाथा वाचून झोपतो आणि उठतो तेव्हा मांडीवर ज्ञानेश्वरी घेतो आणि शिवचरित्र माझ्या हातात कायम आमच्या पिशवीत असतं. कशासाठी आपल्याला बाकीच्या गोष्टी करायला पाहिजेत? मी तुम्हाला आवर्जून सांगेन, जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर सुख शांती समाधान आनंद आणि ऐश्वर्य जर आपल्याला पाहिजे असेल
तर आपल्याला जो क्षण आपण जगतो तो शेवटचा क्षण ह्याची स्मृती लक्षात ठेवून आपण जीवन जगलं पाहिजे. मी काय म्हणतोय तुमच्या लक्षात आलं असेल बरं का. शेवटी प्रत्येक जण येतो तो जातो, जेव्हा जातो ना तेव्हा जो जाणारा असतो त्याला आपण सोडायला येतो. आणि काय करतो आपण, करून 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 काय करतो. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. आपण करून करून काय करतो, तेवढ्या पुरतं आपण त्या तिकडे गेलो की आपण तिकडे शोक आपल्या मनामध्ये निर्माण करतो, दुःख निर्माण करतो. आणि जेव्हा परत आपण आपल्या घरी येतो तेव्हा ते तासात 2 तासात तो निर्माण झालेला शोक तोही विसरून जातो. मला काय सांगायचंय, आपण स्वतः आपल्या ठिकाणी आपल्या जवळ जर काय पाहिजे असेल तर एका गोष्टीचं सतत स्मरण पाहिजे. भगवद्गीतेतला 2रा अध्याय लक्षात ठेवा. त्या 2ऱ्या अध्यायातला श्लोक सांगतो तुम्हाला मी. ध्यायतो विषयानुपुस संगस्तेषु उपजायते, संगात सजायते काम, कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवति समूह, समूहा स्मृती विभ्रम, स्मृती भ्रंशात बुद्धिनाश, बुद्धिनाशात प्रणश्यति. ध्यायतो विषयानुपुस संगस्तेषु उपजायते. सकाळी उठल्याबरोबर आपल्या स्मरणात जे येतं, आपल्या ध्यानात जे येतं त्याप्रमाणे आपण दिवस घालवतो. मी काय बोलतोय त्याच्याकडे लक्ष आहे का तुमचं मंडळी. सकाळी उठल्याबरोबर जे आपल्या स्मरणात येतं ना त्याप्रमाणे आपला दिवस जातो. म्हणून सकाळी उठल्याबरोबर आपल्या स्मरणात काय यायला पाहिजे की ज्यांना आपला दिवस चांगला गेला पाहिजे. आज मी तुम्हाला ज्याचं स्मरण करायला सांगणार आहे त्यानं तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की आजचा वक्ता आपल्याला कशाचं स्मरण करायला सांगतो. हे आवर्जून आहे का मी तुम्हाला कशाचं स्मरण करायला सांगतोय. ते संतांनी सांगितलेलं आहे. मरणाचे स्मरण असावे, मरणाचे स्मरण असावे, हरी भक्तीस सादर व्हावे, मरोनी कीर्तीस उरवावे, येणे प्रकारे. रोज आपल्याला बरं का, प्रत्येक दिवशी, प्रत्येक तासाला कशाचं स्मरण पाहिजे, मरणाचं स्मरण पाहिजे, मृत्यूचं स्मरण पाहिजे. आपण जेव्हा एखाद्याला घालवायला जातो तेव्हा आपण मात्र 4 चौघ एकत्र चर्चा करताना आपल्याला असं वाटतं की आता आपण मात्र शाश्वत आहोत, अमुक तमुक गेला. आपल्याला विसर पडलेला असतो की आपल्याला सुद्धा याच मार्गाने यावं लागणार एक ना एक दिवस. म्हणून संत सांगतात मरणाचे स्मरण असावे, आपण अवचित मरोनी जावे, मग भजन कोणे करावे, या कारणे भजनास लावावे सकळ जन. भजन म्हणजे टाळ वाजवण्याचं भजन नाही. आज आमच्या यंग जनरेशनला वाटतं की एखादा वक्ता जेव्हा सांगतो भजन करा भजन करा, अरे ते भजन नाही टाळ वाजवण्याचं भजन. ते जेव्हा तुला सद्बुद्धी येईल तेव्हा करशीलच तू. परंतु खरं दैनंदिन भजन म्हणजे मरणाचं स्मरण, मृत्यूची आठवण करणं आणि मग शुभचिंतन करणं, याला म्हणतात भजन, याला म्हणतात भजन. तुम्ही म्हणाल नानासाहेब मरणाचं स्मरण केल्यानंतर काय होईल हो. शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या चरित्रातला एक दृष्टांत सांगतो, आपल्याला वेळ नाही. या दुःखद प्रसंगी मी तुमच्या समोर बोलायला आलोय. मी इथं फार मोठी माझी प्रगल्भता आणि माझ्या ज्ञानाचं प्रदर्शन करायला आलो नाही. शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या निवासस्थानी पैठणला बसलेले असताना त्याच गावातला एक गृहस्थ येतो आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना म्हणतो, महाराज आपण किती साधे आहात, निष्कपट आहात हो. काय म्हणतो शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना तो गृहस्थ, आपण किती साधं जीवन जगता, निष्कपट जीवन जगता, कुणाशी भांडत नाही, कुणाला आपण रागवत नाही, आपण किती प्रेमळ आहात, आपण किती निस्पृह आहात, निरपेक्ष आहात. आपल्या जवळ जो येईल त्याला आपले पण बहाल करतात, त्याला जवळ घेता. आपण किती प्रेमळ आहात, आपल्याला राग येत नाही, क्रोध येत नाही. महाराज म्हणाले, एकनाथ महाराज म्हणाले, जरा थांब म्हणले, मी काय सांगतो ते ऐक.
तो गृहस्थ बघत राहिला. त्या गृहस्थाला वाटलं की महाराज माझं कौतुक करतात म्हटल्यानंतर खुश होतील. महाराजांनी शांत केलं आणि महाराज काय म्हणाले, बाबा ठीक आहे तू बोलतोयस ते जरा बाजूला ठेव, मी काय सांगतोय ते ऐक. तर म्हणले काय महाराज? म्हणले येणाऱ्या 7 दिवसात 7व्या दिवशी तुझं मरण अटळ आहे. त्या गृहस्थानं ऐकल्याबरोबर, हे सांगताय कोण? शांतीब्रह्म एकनाथ महाराज. नाथांचा शब्द फुकट जातच नाही, हा अनुभव त्याला. तो महाराजांच्या पायावर कसा बसा डोकं ठेवलं आणि ताड 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 धावत पळत घरी निघून गेला. काय घेऊन गेला? मी 7 दिवसात मरणार आहे, मी 7व्या दिवशी, आजपासून 7व्या दिवशी मरणार आहे. घरी गेल्याबरोबर पत्नीला म्हणतो, तुम्ही लक्षात ठेवा तो काय करत होता. महाराजांनी त्याला का सांगितलं 7 दिवसात मरण आहे? कारण तो कुटुंबाला जड झाला होता, समाजाला जड झाला होता, परिवाराला जड झाला होता. त्याच्या ठिकाणी काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर याचा काय झाला होता बरं का, उद्रेक होत होता. पत्नीकडे जातो आणि पत्नीला हात जोडून सांगतो, तू माझ्या काही क्षणाची पत्नी आहेस, पण तू माझी आई आहेस, तू माझी बहीण आहेस बरं का, तू सर्वस्व माझी आहेस. की जो पत्नीला उठता लाद बसता बुक्की घालत होता, सतत तिची अवहेलना करत होता, तोंडामध्ये सतत शिवराळ भाषा वापरत होता, ती पत्नी म्हणते, हा काय डोकं बिकं याचं बिघडली की काय, का हा काय घेऊन आलेला आहे. म्हणून ती म्हणते, अहो तुम्हाला झालंय काय? काय नाही म्हणतो, माझे डोळे उघडले, तुझं महत्व, तू आमच्या पोटापाण्याची काळजी करतेस, तू आमच्या आरोग्याची काळजी घेतेस, तू संबंध घर सावरतेस, घर आवरतेस, तुझे मी पाय धरतो. तुला माहेरी जायचं आहे ना, तू कधी माहेरी जा. तेवढ्याच मुलं पळत येतात घरात, त्या मुलांना कवटाळतो, मुलांच्या डोक्यावरनं हात फिरवतो. त्या मुलांना वाटतं जन्मल्यापासून आम्हाला आठवत नाही माझ्या आमच्या बापाने आम्हाला कधी जवळ घेतलं. मुलांचे पटापटा मुखे घेतो. तेवढ्याच भाव येतात, भावांना सांगतो, मी माझ्या मनातनं भावबंदकी काढतोय. जे काय आपल्या शेताच्या बांधावरनं ह्याच्यावरनं जे काही भांडणं चालली होती, ते बांध नाही, तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. डोळे उघडले, 7व्या दिवशी काय करणार आहे मी? मरणार आहे. शेजारच्या पाजारच्यानं भेटतो, कान धरतो, माझ्या तोंडातून काय चुकीचं गेले असेल, मी तुम्हाला वाईट वाटेल असं बोललो असेल, मला क्षमा करा, मला माफ करा. गावात फिरतो, सगळ्यांना हात जोडतो, नमस्कार करतो, राम राम घालतो, रामकृष्ण हरी म्हणतो, विठ्ठल विठ्ठल म्हणतो, राम राम म्हणतो. गावातली लोक विचार करायला लागली, ह्याला झालंय काय? हा मात्र महाराजांनी सांगितलंय ते सांगत नाही कुणाला. घरामध्ये सांगतो, मी सगळ्या नातेवाईकांना भेटून येणार आहे. केव्हाही नातेवाईकाकडे न गेलेला हा माणूस सगळ्या नातेवाईकांना भेटायला जातो, नातेवाईकांना नमस्कार करतो, नातेवाईकांची माफी मागतो. हा बदल, चेंज युअर थॉट, चेंज युअर लाईफ. तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या जीवनामध्ये जर बदल घडवायचा असेल तर विचारांमध्ये बदल घडला पाहिजे. आणि विचारांमध्ये जर बदल घडवायचा असेल मंडळी, तर आपल्याला मरणाचं स्मरण असलं पाहिजे. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस गावामध्ये चर्चा सुरू होते, अरे या अमक्या तमक्याला, या ग्रहस्थाला झालंय तरी काय, हा सगळ्यांशी चांगलं बोलायला लागलाय, चांगलं वागायला लागलाय, सगळ्यांना नमस्कार करायला लागलाय, सगळ्यांचे पाय पकडायला लागलाय. 6 दिवस या सगळ्या करणीत जातात बरं का. या 6 दिवसामध्ये कुणाशी वाईट बोलत नाही, या 6 दिवसामध्ये कुणाला त्रास देत नाही, या 6 दिवसामध्ये खोटं बोलत नाही, या 6 दिवसामधून स्वतःकडून कुणाला त्रास होईल असं वागत नाही. सर्वांशी चांगला, प्रेमानं, आनंदानं बरं का, सत्यानं वागतो. आणि 7व्या दिवशी बिछाना धरतो. महाराजांना आठवतो 7वा दिवस एकनाथ महाराजांना. एकनाथ महाराज काय करतात, त्या 7व्या दिवशी सायंकाळच्या वेळेला जातात त्याच्या घरी. हा बिछान्यात असा धड 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 उडत असतो की आज 7वा दिवस आहे आणि माझं काय मृत्यू अटळ आहे, मला महाराजांनी सांगितलंय. घरातली लोक अशी बसलेली असतात, नातेवाईक सगळे. एकनाथ महाराज जातात, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि महाराज जातात आणि त्याच्या पायथ्याला बसतात. त्याला विचारतात, कसं काय भाऊ,
काय म्हणते तब्येत? महाराज महाराज माझे आता काही तास उरलेत हो. महाराज हात धरतात. महाराज त्याचा हात धरतात, म्हणतात कशाचे तास उरलेले आहेत? अहो म्हणले मला नाही का तुम्ही सांगितलं 7 दिवसानं तुझा मृत्यू आहे. महाराज हात धरतात, पाठीला हात लावतात, त्याला बसवतात आणि त्याला म्हणतात बाबा अरे 7च काय, 7 दिवस नाही, 7 महिने नाही, 7 वर्ष नाही, तू 100 वर्ष जगणार आहेस. तुला सांग आता कसं वाटतंय? म्हणलं महाराज मला लय चांगलं वाटतंय हो, मला फार बरं वाटतंय हो, मला फार समाधान वाटतंय हो, मला फार सुखात असल्यासारखं वाटतंय हो, मला फार शांती समाधान वाटतंय हो. त्याचं कारण काय? त्यानं 7 दिवस फक्त कुणाचं स्मरण केलं? मरणाचं स्मरण केलं. कुठल्या देवाचं स्मरण केलं नाही, कुठला अभिषेक केले नाहीत, कुठली व्रतवैकल्य केली नाहीत, ग्रहशांती केली नाहीत, उपास तापास धरले नाहीत, तीर्थयात्रा 12 ज्योतिर्लिंग अष्टविनायक केलं नाही, इकडच्या तिकडच्या वाऱ्या फेऱ्या केल्या नाहीत, काही केलं नाही, फक्त मृत्यूचं स्मरण केलं. म्हणून मी तुम्हाला काय सांगतोय, प्रत्येक वर्तमान क्षण जो आपण जगतो तो आपल्या जीवनातला शेवटचा क्षण आहे. या स्मरणात जर आपण राहील ना तर आपली तयारी सुरू होईल. कशाची तयारी सुरू होईल? परलोकीच्या प्रवासाची. आपण तयारी करून ठेवायला सुरुवात करतो. आपल्या लक्षात येतं की आपला वर्तमान क्षण हा आपला शेवटचा आहे. प्रत्येक क्षणाला आपण आपल्या बायका मुलांसाठी योग्य ती जमेल तितकी तरतूद आपण करायला सुरुवात करतो. इतरांबद्दल सलोख्याचे संबंध ठेवायचा प्रयत्न करतो. तंटे बकडे बरं का, मारामाऱ्या यापासून आपण दूर राहण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या स्वतःचा कुणालाही ताप होणार नाही याच्याही आपण काळजी घेतो. मंडळी, सर्वात महत्वाचं म्हणजे जो भगवंत आपल्याला घेऊन जाणार आहे, ज्या भगवंतानं आपल्याला मनुष्य देह प्राप्त करून दिलेला आहे, त्या भगवंताचं प्रत्येक क्षण, प्रत्येक रिकामा क्षण त्या ईश्वराचं सतत आपण स्मरण करतो, सतत आपण स्मरण करतो. भीतीपोटी नाही, प्रीतीपोटी. आता आपण सगळे भयग्रस्त झालेलो आहोत. आपण एकमेकांमध्ये चर्चा करतो, काय सांगावं, कोणता विषाणू येईल, कोणता आजार येईल, कोणता रोग येईल. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या लसी घेतो. पण मी तुम्हाला सांगेन बरं का, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. एक भगवंताचं नाम हे अनेक अडचणींना, अनेक रोगांना, अनेक आजारांना, अनेक विषाणूंना तुमच्यापासून 7 कोस लांब ठेवतं. एक भगवंताचं नाम. तुम्ही म्हणाल काय हो, असं काय भगवंताचं? या प्रवचनातला उत्तरार्ध 2 मिनिटात आता तुम्हाला मी सांगतो. देवाचं नाव घेणं हे 1 नाही 2 नाही, शेकडो वर्ष झाली सगळेजण सांगतायत. आमच्यासारखे कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, वक्ते सगळेच जण एकच सांगतात. काय सांगतात? देह नाशिवंत आहे, जग नाशिवंत आहे, संसार नाशिवंत आहे. नाही, एकमेव महाराष्ट्रातला प्रवचनकार तुमच्या समोर बसलेला मी, माझ्या रूपात तुम्हाला मी सांगेन, देह नाशिवंत नाही. देह हे देवाचं मंदिर आहे. देह हे देवाचं मंदिर आहे. जग नाशिवंत नाही, जग नित्य नूतन आहे. जग हे नित्य नूतन आहे. लक्षात ठेवा. हा देह बरं का, हा देह जर वजा केला ना तर तुम्ही देव पण म्हणू शकत नाही. हा देह जर मायनस केला तर. म्हणून जोपर्यंत हे शरीर दष्ट पुष्ट निरोगी आहे तोपर्यंतच आपल्या जीवनात सर्व काही आहे. हे शरीर जर रोगी असेल, बरं का, जे कोण मंडळी ह्या शरीराला नाशिवंत म्हणतात, हे शरीर जर नाशलेलं असेल, रोगी असेल, तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काही करू शकत नाही. म्हणून शिर सलामत तो पगडी 50. म्हणून आम्ही नेहमी सांगतो, हेल्थ इज वेल्थ. शरीरात साक्षात कोण आहे? परमेश्वर आहे. देह देवाचे मंदिर आहे. देह ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. म्हणून मी जाता जाता तुम्हाला हेच सांगेन की या शरीराची काय करा? उपासना करा.
या शरीराची पूजा करा, या शरीराची भक्ती करा, या शरीराकडं, या शरीराला चांगलं चांगलं खायला द्या, या शरीराला चांगलं चांगलं प्यायला द्या. तिकडे मूर्तीला जाऊन तिकडे दूध ओतताना पिशव्याच्या पिशव्या, ते दूध त्या मूर्तीला घालण्यापेक्षा घरी स्वतः आपण दूध प्या. आणि त्या मंदिराच्या बाहेर बसलेले जे कोण अपंग असतील ना, त्यांना त्या दुधाच्या पिशव्या द्या. मी काय सांगतोय लक्षात ठेवा. देवाला जे आपण वाहतो, फळं फुलं आणि जे पदार्थ देवाला अर्पण करतो, ते देवाला, मंदिरातल्या देवाला अर्पण करणारे जे पदार्थ फळं वगैरे जे आहेत ना, ते या देहाला द्या. म्हणून देह जर निरोगी, देह जर बरं का दष्ट पुष्ट, तर तुम्हाला देव आणि धर्म आहे. म्हणून मी जाता जाता सांगेन की खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर जीवन या दुःखातून, अशांतीतून जर सुखाकडे, आनंदाकडे, समाधानाकडे न्यायचं असेल, तर प्रत्येक क्षण जो जगतो तो आम्ही शेवटचा जगतो. आणि मग आपल्या हातून सत्कर्म घडतील, सत्कर्मातून पुण्यही निर्माण होईल आणि पुण्याईतूनच आपलं जीवन सुखाचं, आनंदाचं, ऐश्वर्याचं होईल. म्हणून ज्ञानेश्वर महाराज नेहमी आपल्याला सावध करतात. उपजे ते नाशे, नाशे पुनरुपी दिशे, हे घटिका यंत्रायसे परिभ्रमेगा. हे जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुखाचा, आनंदाचा दिवस बरं का प्रत्येक क्षणी, दसरा आणि दिवाळी आपल्याला प्रत्येक क्षणी जर अनुभवायची असेल, सण हा प्रत्येक आपल्या जीवनामध्ये दसरा आणि दिवाळी प्रत्येक क्षणी अनुभवायचा असेल, तर जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, मरण माझे मरोनी गेले, मजला केले अमर. तुकाराम महाराजांनी तर सांगितलं, मरणच माझं मरून गेलेलं आहे. ते मरण कोणतं? मीपणाचं, माझेपणाचं, अहंकाराचं. हे मरण माझं मरून गेलेलं आहे. माझ्या ठिकाणी आता मीपणा राहिला नाही, माझेपणा उरला नाही, अहंकार राहिला नाही. बरं का, त्या अहंकाराचं रूपांतर ओंकारात झालं. त्या अहंकाराचं रूपांतर कशात झालं? ओंकारात झालं. मग तुकाराम महाराज यांनी प्रत्येक क्षण हा देवाच्या स्मरणात, शुभ चिंतनात, ईश्वर स्मरणात घालवल्यामुळं शेवटी मोठ्या थाटात आपल्या मृत्यूचा सोहळा त्यांनी साजरा केला. जसा जन्म सोहळा आपण साजरा करतो, तसा आपल्या प्रत्येकाला आपला शेवटचा क्षण सुद्धा हा सोहळ्यात बरं का आपल्याला जाता आलं पाहिजे, आनंदात आपल्याला जाता आलं पाहिजे. म्हणून मृत्यूचं भय मनामध्ये ठेवू नका. तुकोबाराय म्हणतात, आम्ही जातो अमुच्या गावा, आम्ही जातो अमुच्या गावा आणि अमुचा राम राम घ्यावा. अशा थाटात तुकोबारायांनी सर्वांचा आनंदाने निरोप घेतला. म्हणून मंडळी, भीती ही म्हणजे माणसाला लागलेलं ग्रहण आहे. या ग्रहणातून आपल्याला जर सुटावं तुटावं वाटत असेल, तर आपल्या ठिकाणी धैर्य आपण निर्माण केलं पाहिजे. आणि या धैर्याचं मूळ जर काय असेल तर धाडस हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्या या समाजातील लोकांनी दोन गोष्टी धारण कराव्यात. एक म्हणजे धैर्य आणि दुसरं म्हणजे धाडस. आणि या धैर्याचं आणि धाडसाचं जर अधिष्ठान काय असेल तर ते म्हणजे ज्ञान आहे. ज्ञानाला पर्याय नाही. म्हणून मी जाता जाता शेवट परत तोच सांगेन की जो आज आपल्याला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी सांगितला की आपल्याला आपलं जीवन जगत असताना दुःखाला आपल्या जीवनामध्ये थारा द्यायचा नसेल तर आपण भीतीग्रस्त जीवन जगलं नाही पाहिजे. आणि भीतीग्रस्त जीवन जगायचं नसेल तर कर्मकांडात आणि अंधश्रद्धेत अडकून नाही पडलं पाहिजे. आपण आपल्या हातामध्ये, आपल्या घरामध्ये एक म्हणजे बरं का भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र ज्यांच्या घरामध्ये आहे ना, त्यांच्या घरामध्ये कधी दुःख, दैन्य आणि कधी रोगराई निर्माण होणार नाही. मला असं वाटतं की याच्यापेक्षा मी तुम्हाला काय सांगू शकतो. आणि म्हणून जीवन जगत असताना आपल्या बरोबर बरं का
आपलं भलं व्हावं, आपलं कल्याण व्हावं, तर आपल्याबरोबर सर्वांचं भलं व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं, हा काय राहिला पाहिजे आपल्या मनात, भाव निर्माण राहिला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये शेवटी काय मागितलं? पसायदान आपण अथपासून इथपर्यंत म्हणतो, परंतु शेवटी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ती शेवटची ओवी आपण बहुसंख्य लोक म्हणत नाही. ज्ञानेश्वर महाराज पसायदानामध्ये शेवटची ओवी ज्ञानेश्वर महाराजांची आहे, पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती, सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईजे. काय म्हटलंय ज्ञानेश्वर महाराजांनी? पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती, सर्व सुखी, अंडरलाईन, सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईजे. म्हणून मंडळी, जो देवाला आवडतो तो देवाचा होतो, दुःख वाटून घेऊ नका. जो देवाला आवडतो ना तो देवाचा होतो. आपण सुद्धा गेल्यानंतर देवाचे होण्यापेक्षा असतानाच जर देवाचे झालो तर किती चांगलं होईल. आपण हयात असतानाच देवाचे व्हायला पाहिजे. आपण कुणाकुणाचे व्हायचा प्रयत्न करतो. मी तुम्हाला सांगेन, कोणाकोणाचे होण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा एका देवाचे व्हा. सगळेजण तुमच्या मागे लागतील. तुम्ही कुणाचे व्हा? एका देवाचे व्हा. देवाचं होण्यासाठी काय करायला पाहिजे? सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईजे. देवाचं होण्यासाठी, देवाचा कोण होतो? जो सर्वांचा होतो तो देवाचा होतो. म्हणून म्हटलेलं आहे, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. मग सर्वांना कोण आवडतो? सर्वांना कोण आवडतो? जो सर्वांच्या भल्याचा, कल्याणाचा विचार करतो ना तो सर्वांना आवडतो. जो सर्वांच्या सुखाचा, तो सर्वांच्या सुखाचा, बरं का, सर्वांच्या हिताचा विचार करतो तो सर्वांना आवडतो. आणि जो सर्वांना आवडतो तो देवाला आवडतो. पण जाता जाता तुम्हाला मी सांगेन, या कार्यक्रमाचा शेवट मी ह्याच गोष्टीनं करेन की आपण देवाचे व्हावे तर आपण सर्वांचे व्हायला पाहिजे. आपण सर्वांच्या आवडीचे व्हावे. आणि सर्वांच्या आवडीचे व्हावे जर असं आपल्याला वाटतं तर आपण सर्वांच्या भल्याचा, कल्याणाचा, हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. हे विठ्ठला सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. हे विठ्ठला तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हा विचार आपण धारण करायला पाहिजे. मला असं वाटतं की पुनश्च एकदा मी कैलासवासी संजय भाऊ यांना माझ्या स्वतःच्या, माझ्या परिवाराच्या, कुटुंबाच्या आणि या व्यासपीठाच्या वतीनं मनपूर्वक आदरांजली, श्रद्धांजली अर्पण करतो. त्याच्या पवित्र आत्म्यास, बरं का, चांगली सद्गती प्राप्त व्हावी आणि झालेली आहे. तो पुन्हा एका चांगल्या कुटुंबामध्ये समाजाची सेवा करण्याकरिता, राष्ट्रसेवा करण्याकरिता पुन्हा त्यानं एका कुटुंबामध्ये पुन्हा, बरं का, मनुष्य योनी धारण केलेली आहे. तेव्हा आपण कुठल्याही बाबतीत कुठलीही त्याच्याबद्दलची दुःख आणि त्याच्याबद्दलचा शोक व्यक्त न करता आपण त्याच्याबद्दल उलट सद्विचार आपल्या मनामध्ये सतत धारण करावा. एवढं बोलून मी इथं थांबतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकोबराय महाराज की जय, श्रीमद भगवत गीता महाराज की जय. या कुटुंबासाठी मी भगवद्गीता, 5 भगवद्गीता घेऊन आलेलो आहे. तेव्हा तदनंतर आम्ही आमच्या माणिकरावांना सांगेन की त्यांचे जे कुटुंबातले 5 जण आहेत त्यांना भगवद्गीता माझ्या हस्ते मी त्यांना अर्पण करणार आहे. शोकाकुल अंतकरणाने उपस्थित बंधू आणि भगिनींनो, गेल्या 10 दिवसापूर्वी
आमच्या पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिंपोळी या गावातील